औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महानगरपालिकेच्या गोदामातून अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या साहित्याची चोरी होत असल्याने प्रकरण उघडकीस आल्यामुळे तत्कालीन विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी मनपाचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांनी बनसोडेंची 3 तास चौकशी केली. आता या विभागाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी व यापूर्वीही असे काही प्रकार झालेत का हे तपासण्यासाठी वीणा पवार यांनी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे आजी माजी अधिकारी कर्मचाऱ्यांकडे ही चौकशी सुरू केली आहे. मनपाच्या गोदामातून एक खासगी वाहन चालक विनापरवानगी सामान घेऊन जात असताना नगरसेवक अमोल शिंदे व इतरांनी छापा टाकून त्यांना रंगेहात पकडले. यावेळी तिथे मनपाचेही 2-3 कर्मचारी होते, मात्र छापा पडताच ते पळून गेले. विशेष म्हणजे यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार हेही हजर होत्या. त्यांनीही मनपाचे कर्मचारी पळून जाताना पाहिले, त्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला होता. तसा जबाबही घटनेच्या वेळी त्यांनी दिला आहे. चौकशी समितीने त्यांचाही जबाब घेतला असून अकुलवार या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या असून जे पाहिले ते त्यांनी समितीसमोर सांगितल्याची माहिती समोर आली आहे. बनसोडे यांच्यासह 8 जणांवर जे चोरीचे आरोप आहेत ते सिद्ध करण्यासाठी गोदामातील CCTV हा मुख्य पुरावा असणार आहे. मनपाची चौकशी समिती व पोलिसही त्या आधारे तपास करत आहेत. या CCTVत किती गाड्या विनापरवानगी माल घेऊन गेल्या, घटनेच्या वेळी कोणते कर्मचारी हजर होते व नंतर पळून गेले हे रेकॉर्डिंग आहे. मनपाच्या त्या दृष्टीने सखोल चौकशी करत आहेत, तरी पोलिसांकडून मात्र तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अजूनही पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चौकशीसाठी जगन्नाथ बनसोडे यांना बोलावले नाही अशी माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या बाजूला जगन्नाथ बनसोडे हे आज पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची पत्रकार परिषद कॅन्सल झाल्याची माहिती समोर आली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.